भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली असल्याचं धस यांनी माहिती दिली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमने-सामने आलेले सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट झाली आहे। धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं धस यांनी सांगितलं। मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे। त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। हे साफ चुकीचं आहे। हे तुम्ही त्यांनाच बोला, मला विचारू नका। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे। धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघे इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने एकनाथ धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे, खरं आहे? नाही, भेटलंच ना माझ्याकडे। मी अध्यक्ष आहे पक्षाचा, आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे ते काही ते तारीख आवश्यक नाही आहे, पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे। भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं, आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापासून धनंजय मुंडेजींनी माझ्या केला आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो, आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे।